नमस्कार, मी परेश पाटील. आपला परेश पाटील ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आम्ही चालू आता बापदेवाच्या मंदिरात. आज ग्रामदेवतेची यात्रा आहे ना, तर चला मुलगी झोपली आता उन्हात, ती सकाळी जाऊन आली. हा रस्ता जातो आहे मंदिराकडे, जाऊया. हा मग एकदम जुना झाड आहे. पहिला रस्ता स्टॉपच्या जवळूनच होता, पण आता कंपन्यामुळे हा रस्ता दुसरीकडून केला. चांगलं असं वातावरण आहे इकडे. आता आम्ही आलो दुपारच्या वेळेलाच म्हणून ऊन खूप आहे, पण थंडगार वारं वगैरे. काय होतं का त्याला? घोऱ्यावर बैसून येतच देवा, हे गावात फिरूनशी जातस कवा, रोज रोज फेरी घालतस तू, कलजान भरलय भक्तिभाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय खाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय खाव. मानपण देऊन झाला का? प्रसाद चालू आहे का? गावकीचा मान आहे का? हे आमचे गावचे बुवा दिगंबर कडू, सगळे ऑलराऊंडर आहे आमचं. धन्यवाद. या बापदेवाच्या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहोत. सर्वांना त्या दत्ताच्या निमित्ताने सगळ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना आशीर्वाद. खरोखर आनंदाचा क्षण आहे वर्षातून. हा आमचा मोठी यात्रा, जागृत देवता आमचा बापदेव बक्कट करतो. त्याच्यावर बापदेवाचं गाणं घ्या नाही. चार पायाचं बलिदान दिलं मी गावच्या देवाला, देव पावला तू आज मधुकरच्या त्या नवसाला. आज मी वापरी ते बाई नवरंगी साड्या चोल्या, गावचा बापदेव पावला पिढा पिढा त्या दूर झाल्या. औंधा लागला भरघोस पीक भाताचं शेतात आहे, भरपूर खर्चाया लाभला पैसा हातात. माझ्या लाडक्या दोन लेकी सासरी नांदाया गेल्या, गावचा बापदेव पावला पिढा पिढा त्या दूर झाल्या, गावचा बापदेव पावला पिढा पिढा.
बापदेव महाराज की तर हे होते आमचे गावचे वरिष्ठ गायक दिगंबरजी कडू. खूप सुरेख प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक गावाच्या कार्यक्रमात त्यांचा सपोर्ट मोलातच असतो. हॅलो जरा